बंगळुरूमध्ये आरसीबीच्या विजय मिरवणुकीत चेंगराचेंगरी 11 जणांचा मृत्यू झाल्याची भीती तर 25 जणांची प्रकृती चिंताजनक, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता। माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटलांसमोर सुनावणीनंतर निलेश चव्हाणला शस्त्र परवाना। निलेशच्या शस्त्र परवान्याबाबत धक्कादायक माहिती उघड। अगवणेचा मामा जालिंदर सुपेकरांचं कराड कनेक्शन, कराडला बीड जेलमध्ये ठेवण्यामागे सुपेकर असल्याचा दमाणी यांचा आरोप, तर सुपेकरांनी जेलमधील आरोपींकडून 300 कोटींची मागणी, सुरेश दसांचा आरोप। नाराजी व्यक्त करणं गुन्हा असेल तर तो मला मान्य, पक्षातील हकालपट्टीवर सुधाकर बडगुजरांची प्रतिक्रिया। बडगुजर उद्या पत्रकार परिषदेतून भूमिका स्पष्ट करणार। सुधाकर बडगुजर यांना भाजपात घेऊ नका, नाशिकमध्ये त्यांच्यावर 17 गुन्हे, भाजप आमदार सीमा हिरेंचा बडगुजरांना विरोध। हॉटेल प्रकरणात शिरसाटांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, लिलाव प्रक्रियेचा अर्ज झी24 तासच्या हाती। लिलावासाठी केलेल्या अर्जात फक्त दोघांची नावं, शिरसाटांनी दावा केलेले उर्वरित 3 पार्टनर कुठे गेले असा सवाल। देशभरात 2027 साली जनगणना होणार, 2 टप्प्यात जनगणना होणार, सूत्रांची झी24 तासला माहिती।